नमस्कार, अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत आमच्या काळा वाटण म्हणजेच काळ्या खोबऱ्याचं वाटण, जे अग्री स्पेशल आहे। तर पाहायला अजिबात विसरू नका। इथे आता आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे भाजून झाल्यानंतर फूक मारून ते गार करून घ्यायचं आहे। गार झाल्याशिवाय कापायला घ्यायचं नाही, कारण की जर हाताला चटके लागू शकतात किंवा भाजू शकतं। मिक्सरमध्ये सुद्धा डायरेक्टली तुम्ही फिरू शकत नाही, कारण की ते खूप गरम होईल। म्हणून आता इथे मी गार करून घेतलेल्या आहेत खोबऱ्याच्या 2 वाट्या। अशाच पद्धतीने ही पारंपरिक पद्धत आहे आमची आग्र्यांची, जी वाटण करण्याची। कोणत्याही काळा मटणाचं वाटण तुम्ही आगरी पद्धतीचं करायचं असेल तर अशाच प्रकारचं वाटण तुम्हाला करावं लागेल। तर आता ह्या वाट्या झालेल्या आहेत गार खोबऱ्याच्या, आणि अशा प्रकारे मी तुकडे करून घेतलेले आहेत बारीक बारीक। जास्त जाड पण तुकडे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू नये, नाहीतर मिक्सरचा भांडा खराब होऊ शकतो। इथे मी तुकडे करून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये, आणि अर्धा इंचाचा तुकडा घेतलेला आळेचा। आळा टाकून झाल्यानंतर आपण टाकणार आहोत लसणाच्या पाकळ्या, मिरच्या। आता मिरच्या घेतलेल्या आहेत इथे 2। तुम्हाला अजून थोडं जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मी इथे 2 ते 3 मिरच्या घेऊन ते तुकडे करून टाकलेले आहेत। लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 10 पाकळ्या घेतलेल्या आहेत, आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। जास्त टाकलं तरी तुम्ही काहीही हरकत नाही। हा वाटण अगदी तुम्ही फ्रीजमध्ये जर ठेवला तर 8 ते 10 दिवस सहजगत्या राहू शकतो, आणि बाहेरसुद्धा 1 ते 1.5 दिवस राहू शकतो। पाणीचा वापर न करता आपण हा वाटण करणार आहोत, कारण की हा आपल्याला टिकवून ठेवायचा आहे। पाणी वापरलं तर आपलं वाटण खूप लवकर खराब होतं। आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी व्यवस्थित असं फिरवून घेतलेलं आहे। पहा वाटण आता खूप सुंदर असं वाटण तयार झालेलं आहे। अशा प्रकारचंच वाटण करून घ्यायचं आहे। खूप असं एकदम बारीक पण नाही आणि एकदम जाड पण नाही, कारण की ह्या अशाच वाटणाने कुठल्याही मच्छीच्या रशाला किंवा तुम्हाला भाजीला सुद्धा खूप छान ग्रेव्ही तयार होते। त्यामुळे मीडियम साईजमध्येच तुम्ही अशा प्रकारे वाटण तयार करून घ्यायचं आहे। आता हा वाटण आपण एका घट्ट झाकणाच्या डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे, म्हणजे तो व्यवस्थित टिकायला आपल्याला मदत होईल। कारण की बाहेरचा जर वारा लागला तर लवकरात लवकर खराब होतं कोणतीही वस्तू, आणि उष्णता असल्यामुळे, जास्त उन्हाळा चालू असल्यामुळे लवकरच खराब होतं। तर इथे मी घट्ट झाकण्याचा डबा घेतलेला आहे। त्या डब्यामध्ये हे सगळं वाटण काढून घेतलेलं आहे। कोणत्याही तुम्ही अगरी पद्धतीची जर तुम्हाला रेसिपी करायची आहे किंवा भाजीची करायची आहे तर तुम्ही अशा प्रकारचं वाटण वापरू शकता। तर मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली, आवडली का? आवडली असेल तर जास्तीत जास्त ह्या काळ्या खोबऱ्याची, भाजलेल्या खोबऱ्याचं वाटणाची रेसिपी तुमच्या मैत्रिणीपर्यंत पोच करा। आणि तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईडची बेल आयकॉन दाबा। चला पुढच्या रेसिपी भेटूया।